आज गंगापूरमध्ये जर बघितलं तर खूप दुरावस्था झालेली शहराची. आज 9 वर्ष झाले. 9 वर्षामधल्या ज्या काळामध्ये अ, सर्वच महिला या परेशान आहे. कारण त्यांना दूषित पाणी मिळत आहे शहरामध्ये. त्या दूषित पाण्यामुळे भयंकर आजारांना तोंड द्यावं लागत आहे लोकांना. म्हणजे आज आपण बघत आहोत भाजप सरकारमध्ये आज ज्या 3-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे. आज आई वडील शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवत आहेत. त्या मुलींवर अत्याचार होत आहे. म्हणजे असा प्रश्न पडतो की मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवा की नाही पाठवा. अशा ह्या खूप काही गंभीर समस्या आहे ह्या भाजप सरकारच्या काळात आहे. इथलं तर गंगापूर शहरामधील सर्वात कचरा आणि घाणेरड्या अवस्थेत हा 2 नंबर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये जेव्हा मी आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचाराच्या निमित्त फिरत असताना माझ्या लक्षात आले की हा भाग खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे. कारण सत्ता त्यांच्या 5 वर्षांनी 9 वर्ष नगर परिषद ताब्यात होतं. प्रशासन जरी असलं तरी प्रशासनाला आमदार साहेबांचा वचक असायला पाहिजे होता. हे सर्वात महत्वाचं. जनता जरी अडाणी असली पण समजदार खूप आहे. आज आपल्या पुढे फार नाही, शिंदुताई सपकाळ जरी अडाणी होत्या पण त्यांना समाजाची भान होती, गोरगरिबाची जाणीव होती. गोरगरिबाचा जाणीव असलेला नेता असला पाहिजे. मला तर एवढंच वाटतं, वेड्यात काढू नये. जनता खूप समजदार आहे. गंगापूर नगर परिषदेची रणधुमाळी अगदी रंगलेली असताना आपल्यासोबत सुवर्णा जाधव आहेत. त्यांना प्रभाग 2 मधून ते नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत. काय ताई काय सांगाल आपल्या गंगापूर वासियांच्या विकास कामे काय काय घेऊन जाणार? आज गंगापूरमध्ये जर बघितलं तर खूप दुरावस्था झालेली शहराची. आज 9 वर्ष झाले. 9 वर्षामधल्या ज्या काळामध्ये सर्वच महिला या परेशान आहे. कारण त्यांना दूषित पाणी मिळत आहे शहरामध्ये. त्या दूषित पाण्यामुळे भयंकर आजारांना तोंड द्यावं लागत आहे लोकांना. अक्षरशः मी सुद्धा फिरत असताना माझ्याही पायाला इन्फेक्शन झालंय त्या गटारचं वगैरे घाणीचं. आणि नेमकं ते पाण्याचा प्रश्न कशावर वाढलेला आहे? आज मतदार हे चिडून उठलेले आहेत. आज कुठल्याही प्रभागामध्ये आपण फिरतो तर पहिली समस्या म्हणजे दूषित पाणी. आणि आपल्या बाजूलाच असलेला एवढा मोठा पाण्याचा साठा असलेलं कायगाव, तिथे एवढं पाण्याचं प्रमाण असून सुद्धा लोकांची हाल होत आहे. मागच्याच मी निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला होता 120 वरनं. तर त्याच्यानंतरही माझं जिजाऊ फाउंडेशनची स्थापना केली आणि जेणेकरून मी माझ्या गोरगरीब जनतेसाठी पुन्हा नव्याने उभा राहण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सभा होती पाणी फिल्टर योजनेच्या बाबतीत. तेव्हा आम्ही माझ्या गावातील महिला घेऊन मी शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणामध्ये असा एक मोर्चा काढलेला होता, हंडा मोर्चा. तर मी या शहरासाठी जरी 120 ने माझा पराभव झाला होता तरी मी हरले नाही. गोरगरीब जनतेसाठी, महिलांसाठी नेहमीच कार्यरत राहिले. मग तो कुठला मोर्चा असो किंवा कुठल्या मुलीवर अन्याय असो, एखाद्या वयस्कर व्यक्तीवर अन्याय होत असेल, अशा तळागाळातल्या माझ्या महिलांसाठी आणि सगळ्या कुटुंबासाठी मी लढत आले. आणि आज या निवडणुकीमध्ये मला त्याचं प्रतिसाद मिळत आहे. त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. आणि हा रेकॉर्ड आहे 29 वर्षाचा. 29 वर्ष जर लोक लाईक करत असेल एखाद्या कुटुंबाला, त्याच्यापेक्षा भाग्य कुठलं आहे? कारण 29 वर्षामध्ये जो प्रवास होता सुरुवातीचा तोच प्रवास आज पण आहे. आणि खूप समाधान वाटतं हे करत असताना. पण एक दुःख वाटतं की लोकांचं समाधान आपण अजून म्हणावं एवढं झालं नाही आपल्याकडनं. तर या नक्कीच या पुढच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही लोकांना आमच्याबद्दल जे ऋण आहे त्यांचे आमच्यावर, ते नक्कीच फेडण्याचे या 5 वर्षामध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि तळागाळातल्या माझ्या गोरगरीब महिलांसाठी मी स्वतः सक्षम आहे. त्यामुळे मला त्यांचीच ताकद माझ्या बरोबर आहे हे म्हटलं तरी 1000% खरं आहे. आणि मी कुठल्याही धर्माची, समाजाच्या कुठल्याही महिलांवर कुठलाही अन्याय होत असेल, काही झालं असेल तर मी नेहमीच सगळ्यांच्या पुढे असायचे. आपला मराठा समाज जरी असला मराठाच्या समाजासाठी सुद्धा आम्ही कुठेच मागं हटलो नाही. म्हणजे आज आपण बघत आहोत भाजप सरकारमध्ये आज ज्या 3-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे. आज आई वडील शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवत आहेत. त्या मुलींवर अत्याचार होत आहे. म्हणजे असा प्रश्न पडतो की मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवा की नाही पाठवा. अशा ह्या खूप काही गंभीर समस्या आहे ह्या भाजप सरकारच्या काळात आहे. आणि आजचे दिन आपण म्हणतोय किंवा लाडकी बहीण म्हणतोय, हे सगळं फ्रॉड आहे.
तर कारण महिला ही कशी पिसून निघतीये हे तिलाच माहिती आहे. ती काही नादान नाही, ती जरी भावनिक तिचा वापर होत असेल पण ती पण एक कालिकेचं रूप आहे. ती पण तिच्यावर वेळ आली का ती दाखवून देईल. त्याच्यामुळे खूप भावनिक खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नये असं मला तरी वाटतं. आणि गंगापूर शहराच्या हे पण लक्षात आलेलं आहे की भाजप सरकारने जरी बाहेर एवढं सर्व लावलेलं आहे आणि तालुक्यात बी आमदार साहेबांचं काय काम आहे हे त्यांना माहिती आहे. ना समज असं कोणी नाहीये. आजचा हा जो निर्णय घेत आहे समाज, हा याच्यावरच निर्णय घेत आहे की बाकी सगळीकडेच काय झालेलं आहे. त्याच्यासाठी गंगापूर शहरामध्ये आपल्याला काम करणारे व्यक्तिमत्व असावं. मग त्या कुठल्या जाती पातीचं, धर्माचं किंवा कुठल्या पक्षाचं याच्यात कुठंही बघितले जात नाही. फक्त काम करणारा व्यक्ती बघून आज आम्हाला प्रोत्साहन करत आहे गंगापूर शहर. मी या गंगापूर शहराची एक माहेरवासी सासरवासी दोन्ही पण आहे. या जनतेने आमच्या सर्व उमेदवाराला व माझे मिस्टर संजय जाधव हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे. आम्हा सर्वांना भरभरून मताने विजय द्यावं जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी आमच्या दोन्ही नवरा बायकोच्या हाताने आणि माझ्या सर्व उमेदवारांच्या हाताने नक्कीच सेवा करण्याचं कार्य आमच्या हातून लाभो आणि आम्ही त्यांच्याच दुवाने ह्या गंगापूर शहराच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच जगदंबेचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा सर्वांना माझ्या जनतेला विनंती करते की भरभरून तुम्ही सर्वांनी साथ द्यावी. आणि हा इतिहास आहे, नक्कीच इतिहास राहणार आहे. आपण म्हणत असतो की आपण आहे तोपर्यंत त्याची किंमत नसते, पण गेल्यानंतर नक्कीच या गोष्टीची जाण असते. आज आदरणीय स्वर्गीय पोपट पाटील यांनाही लोक बरेच मी प्रचारामध्ये फिरत असताना आठवण काढतात. म्हणजे चांगल्या गोष्टीची जाणीव आहे या समाजाला आणि लोक चांगले आहे. फक्त चांगला करणारा नेता असावा, सेवक असावा, मेवा खाणारा नसावा. जनता बरोबर सेवा करणाऱ्याच्या मागे आहे. आज बघितलं तर गंगापूर शहरामधील सर्वात कचरा आणि घाणेरड्या अवस्थेत हा 2 नंबर प्रभाग आहे. या प्रभागामध्ये जेव्हा मी आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचाराच्या निमित्त फिरत असताना माझ्या लक्षात आलंय की हा भाग खूपच घाणेरड्या अवस्थेत आहे. त्यामुळे मी तो प्रभाग लाईक केला. स्थानिक आमदारांकडून विरोधकांना वेगवेगळे आरोप लावले जाते, याबद्दल काय सांगेल? आपण लोकांकडे एक बोट दाखवतो तेव्हा बाकीचे बोट आपल्याकडे असतात याचा आपणही विचार केला पाहिजे. कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की जे आरोप करताय त्यांना कुठल्या नावाने ओळखल्या जातं. आमदारांना काय सल्ला द्याल? कारण सत्ता त्यांच्या 5 वर्षांनी 9 वर्ष नगर परिषद ताब्यात होतं. जरी प्रशासन जरी असलं तरी प्रशासनाला आमदार साहेबांचा वचक असायला पाहिजे होता. हे सर्वात महत्वाचं. जनता जरी अडाणी असली पण समजदार खूप आहे. आज आपल्या पुढे फार नाही, शिंदुताई सपकाळ जरी अडाणी होत्या पण त्यांना समाजाची भान होती, गोरगरिबाची जाणीव होती. गोरगरिबाचा जाणीव असलेला नेता असला पाहिजे. मला तर एवढंच वाटतं, वेड्यात काढू नये. जनता खूप समजदार आहे. मी एवढंच त्यांना सांगू इच्छिते. आणि आरोप करण्यात काहीच मजा नसती. निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे. आपण काय केलं आणि काय करणार आहोत याच्यावर ही निवडणूक असायला पाहिजे. कोणावर शिंतुडे उडून काहीच नसतं, कुणी धुतल्या तांदळाचं नसतं. आमदार साहेबांचे कॉर्नर बैठका होत आहे, याच्यामध्ये जनता आमदार साहेबांना प्रश्न विचारते, याबद्दल? आता जनता आहे, जनता विचारणारच आहे. त्यांचा संयम संपलेला आहे जनतेचा. आज आम्ही प्रचार करतो, माझ्याकडे एकही बाई अशी रोजानी वगैरे बिलकुल नाही. कारण आम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलेलं आहे. हे सगळ्यात मोठं आमचं पुण्य किंवा भाग्य समजतो. आणि अशा आरोपाच्या कोणी बळी जाणार नाही. आणि लोक ज्या जनतेच्यावर आरोप करताय तर ते सत्यच बाजू आहे. कारण हाल जनतेची झालेली, त्यांना वाली कोणी नव्हतं. आम्ही जरी होतो पण शेवटी आम्ही ज्या घरातून काही प्रश्न सोडले, बाकी जे खुर्चीवर बसून जे काम करू शकतो ते आम्ही नाही जनतेसाठी करू शकलो. आपल्या संघटनामध्ये जे आपल्या सोबत होते, जे आता बीजेपीकडे वळाले, त्याबद्दल? नाही, जे स्वार्थी असतात ते गेले. ज्या प्रामाणिक होत्या, ज्यांना समाजसेवेची आवड होती, त्याही आज माझ्या बरोबर आहे. आणि मला अक्षरशः त्यांचं बघून माझ्या डोळ्याला अश्रू येतात. हे खूप मोठं माझं कर्म म्हटलं किंवा त्यांची माझी पुण्याई किंवा त्यांचा माझ्याबद्दलचा आत्मविश्वास याला कुठेच तडा जाणार नाही. आणि मायमाऊली माझ्या कुठल्याही स्वार्थासाठी नाही, माझ्या फक्त प्रेमाखातर त्या आजही माझ्या बरोबर आहे. आणि म्हणतो ना, एखादा नसलेला किडा असतोच, तो फक्त स्वार्थासाठी जवळ येत असतो. आणि तो जी म्हणताय तुम्ही ते आज असेल भाजप बरोबर कोणाबरोबर, आणि त्यांचं माइंड सेट नाहीये. ते आज या पक्षाकडून बोलत असता, उद्या त्या पक्षाकडून बोलत असता. आज लय बिनबुडाचे गाडगे म्हटले जाते अशांना.